नागपूरच्या कपिलनगर परिसरातून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत केवळ कायदेशीर कारवाईच केली नाही, तर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शहरभर एक मोठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे। कपिलनगर पोलीस ठाण्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली। या प्रकरणात पीडित मुलगी 1 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। या प्रकरणी भिलगाव येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय अभिषेक धनेश यादव गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे। कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत आहेत। दरम्यान अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे। पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत। या पथकांमध्ये सहभागी असलेले पोलीस दीदी आणि पोलीस दादा दररोज शाळा, महाविद्यालय, ट्यूशन क्लासेस आणि गार्डन परिसरात गस्त घालत आहेत। विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती देत त्यांचे काउन्सलिंग केले जात आहेत। तसेच पोस्को कायद्याअंतर्गत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे। या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढत असून आता मुले आणि मुली निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे। दरम्यान पोलिसांनी पालक आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे। आपल्या परिसरात किंवा शाळा ट्यूशनला जाणाऱ्या मुलींना कोणी त्रास देत असल्यास किंवा कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। पूर्ण नागपूर शहरामध्ये पोलीस दीदी आणि पोलीस काका हे संकल्पना राबवित आहोत। याद्वारे आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही एक पथक तयार केलेलं आहे। पोलीस दीदी आणि पोलीस काका यांचं दररोजचं काम आहे की कुठे शाळा, कॉलेजेस, कुठे ट्यूशन क्लासेस, गार्डन, आणखी ज्या ठिकाणी मुलं मुली एकत्र राहू शकतात आणि काही विरळ वस्ती जिथं आहे, जिथं म्हणजे दाट वस्ती आहे, तशा ठिकाणी पण मुला मुलींना किंवा महिलांना पोक्सो गुन्ह्यासंदर्भात किंवा कुठं बॅड टच गुड टच असेल तर या संदर्भात पण त्यांना काउन्सिलिंग करतायत आणि यामुळे जनजागृती वाढते। यांच्याबद्दल जर असा कुठला अनुचित प्रकार झालाय किंवा एखादा लैंगिक छळाचा प्रकार झालेला असला तर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आम्ही सांगत असतो किंवा मग 112 वर फोन करण्यासाठी आमचे नंबर पण त्यांना आम्ही शेअर केलेले आहेत। त्यामुळे असं कुठल्याही महिलांसंदर्भात किंवा मुलींसंदर्भात लैंगिक प्रकारचा असं कुठले अनुचित प्रकार जर झाला तर ते तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण देतात। माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला पण असं काही कुठल्याही प्रकार निदर्शनास आल्यास किंवा कोणी शाळेत जाणाऱ्या मुलींना, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना कोणी छेडखानीचा प्रयत्न करत असेल, कोणी टॉन्टिंग करत असेल किंवा कोणी महिला ज्या कामावर जातात यांना असा कुठलाही अनुचित प्रकार दिसून आला तर तात्काळ 112 ला फोन करायचा अथवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करायचा, जेणेकरून पोलीस स्टेशन तात्काळ त्या कारवाईवर कडक कारवाई करते। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे। नागपूर पोलिसांची ही जनजागृती मोहीम भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहेत।